Hello friends, welcome to concept classes. Today's topic is torque in terms of moment of inertia and rolling motion. So torque in terms of moment of inertia याचं दुसरं नाव आहे torque acting on rotating body जुन्या सिलेबस नुसार. ओके, पॉइंट सोपा आहे, सिमिलर ॲज दॅट ऑफ सिम्पली आपला जो कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी होता फर्स्ट पॉइंट, तोच यामध्ये सिम्पली त्याच पॅटर्न मध्ये हा आपण काय करतो कन्सिडर करतो. आता टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला बघण्यासाठी एक आपल्याला रिजिड बॉडी कन्सिडर करावं लागणार, त्यातून पुन्हा एक ऍक्सिस पास करावं लागणार. ऍक्सिस पास करत असताना नंबर ऑफ ऑब्जेक्ट त्यामध्ये असणार, तर त्याचे मासेस m1 m2 अप टू nn आणि त्याची रेडियस r1 r2 अप टू rn आणि त्यावर जो फोर्स ऍक्ट होणार तो म्हणजेच याचंच इंटिग्रेशन आपल्याला बनवायचं आणि काय करायचं टॉर्कचं एक्सप्रेशन तयार करायचं. ठीक आहे, सो let's start the torque in terms of moment of inertia. First, consider a rigid body, right? Rigid body, one axis is passing at a point O. Okay, then ही जी रिजिड बॉडी ही रोटेट होते. ओके, रोटेट म्हटलं तर ते लिनियर ऍक्सेलरेशन याचं दाखवलेलं आहे बघा, अँग्युलर ऍक्सेलरेशन सॉरी, दॅट इज अल्फा. ओके, देन यामध्ये नंबर ऑफ तुमचे काय असणार पार्टिकल्स असणार, म्हणजेच त्याचं मास m1 कन्सिडर केलं मी एकाचं, दुसरा पार्टिकल आहे त्याचं मास आहे m2 अप टू हे कितीपर्यंत असणार mn पर्यंत, कारण n नंबर ऑफ पार्टिकल असणार रिजिड बॉडी मधले. ठीक आहे, देन त्याची आपण डिस्टन्स घेऊया m1, याचं डिस्टन्स r1 आहे, हे r2 आहे अप टू rn. आता ह्यामध्ये आपल्याला m1 m2 आणि mn यासाठी फोर्स पण वेगवेगळा लागणार आहे. हा आहे f1 f2 fn. ओके, देन याला आपण काय करतो सिम्पली रोटेट करतोय. आता ह्या डायग्राम मध्ये एक महत्वाचं, यामध्ये तुमचा अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा हा कॉन्स्टंट असणार आहे. आपण पहिले जे एक्सप्रेशन बघितलं कायनेटिक्सचं तर त्याच्यामध्ये ओमेगा हा कॉन्स्टंट होता, राईट. यामध्ये एवढाच फरक आहे की हा अल्फा आहे. ओके, सो आता लक्ष द्या. मग फर्स्ट आपण डायग्रामला एक्सप्लेन करू शकतो. कन्सिडर अ रिजिड बॉडी, राईट. इन दिस वी आर गोइंग टू टेक नंबर ऑफ पार्टिकल हॅव्हिंग अ मास m1 m2 up to mn and its distance is r1 r2 rn. Then it is rotated in with angular acceleration that is alpha and its force is f1 f2 and fn. ओके, सो हे स्टार्ट करत असताना आपल्याला बघावं लागणार बघा पहिले लिनियर ॲक्सेलरेशन अँड अँग्युलर ॲक्सेलरेशनचं रिलेशन बघा. a इज इक्वल्स टू आर ओमेगा, हे इक्वेशन आपल्याला मिळालेले ऑलरेडी. ठीक आहे, पण यामध्ये तुमचा ओमेगा हा रिप्लेस होणार कशाने अल्फा, म्हणजे a इज इक्वल्स टू आर इंटू अल्फा. हे कशाचं इक्वेशन झालं माझं फर्स्ट लिनियर ॲक्सेलरेशनचं. ओके, सो प्रत्येकाला लिनियर ॲक्सेलरेशन हे सेपरेट असणार. ओके, सो फॉर ईच पार्टिकल लिनियर ॲक्सेलरेशन इज डिफरंट. आता प्रत्येकाला वेगवेगळं असणार, म्हणजेच काय a1 इज इक्वल्स टू r1 अल्फा हे फर्स्ट झालं, a2 इज इक्वल्स टू r2 अल्फा अप टू an इज इक्वल्स टू rn अल्फा. ओके, प्रत्येकासाठी वेगळं असणार, फक्त अल्फा तुमचा काय असणार कॉन्स्टंट असणार, राईट. देन यानंतर जसं तुम्ही लिनियर ॲक्सेलरेशन घेताय त्याच पद्धतीने आपल्याला न्यूटनचं सेकंड लॉ माहिती. न्यूटन सेकंड लॉ काय सांगतो आपल्याला F इज इक्वल्स टू m इंटू a, राईट. आता प्रत्येकासाठी फोर्स पण हा वेगवेगळाच होता, म्हणजेच फॉर ईच पार्टिकल कन्सिस्ट ऑफ अ डिफरंट फोर्स, प्रत्येकाचा वेगवेगळा असणार, राईट. सिम्पली F1 इज इक्वल्स टू m1 a1, f2 is equals to m2 a2 up to fn is equals to mn an. आता मला सांगा तुम्हाला a1 a2 आणि an ह्याच्या व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे, ह्या व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट करू शकतो, राईट. सो पुट द व्हॅल्यू ऑफ a1 a2
an in above इक्वेशन. तर आपलं इक्वेशन बघा काय आहे, F1 इज इक्वल्स टू M1. आता A1 ची व्हॅल्यू काय आपली R1 अल्फा. F2 मध्ये आता A2 ची व्हॅल्यू पुट करायची, F2 इज इक्वल्स टू M2 R2 अल्फा. त्याचप्रमाणे Fn साठी काय असणार, Mn Rn अल्फा. म्हणजे हे इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3. ओके. ज्या पद्धतीमध्ये आपण एक लिनियर ॲक्सेलरेशन घेतलं, नंतर फोर्स घेतला, त्याप्रमाणे आता टॉर्कची आपल्याला डेफिनेशन माहिती. ओके. सो डेफिनेशन ऑफ अ टॉर्क. आता टॉर्कची डेफिनेशन काय बघा, टो इज इक्वल्स टू RF साइन थिटा. ओके. बट थिटा हा काय असतो 90 डिग्री. सो साइन 90 इज 1. सो फक्त मिळतं काय आपल्याला, टो इज इक्वल्स टू RF. ओके. आता प्रत्येकासाठी हा टॉर्क पण वेगवेगळा असणार, पुन्हा त्याचं 1 to up to n करायचं. ओके. सो टॉर्क फॉर डिफरंट पार्टिकल्स, ठीक आहे. टो 1 इज इक्वल्स टू R1 F1, टो 2 इज इक्वल्स टू R2 F2 अप टू टो n इज इक्वल्स टू Rn Fn. आता टो 1, टो 2 आणि टो n हे आहे, यामध्ये F1 F2 Fn आहे. मग F1 F2 Fn आपल्याला आत्ताच मिळालेल्या व्हॅल्यू 1 2 3 मध्ये, राईट. त्या आता व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुट करा. ओके. सो पुट व्हॅल्यू ऑफ F1 F2 Fn इन अबोव इक्वेशन. हे इक्वेशन फक्त एलोबरेट होत आहे. ओके. सोपं आहे, पॅटर्न सोपं आहे. टो 1 इज इक्वल्स टू R1. आता F1 ची व्हॅल्यू काय आपली M1 R1 अल्फा. मग R1 इंटू R1 काय आला, R1 स्क्वेअर. ओके. इथं M1 अल्फा. त्याच पद्धतीने टो 2 इज इक्वल्स टू R2 स्क्वेअर M2 अल्फा अप टू टो n इज इक्वल्स टू Rn स्क्वेअर Mn अल्फा. ओके. याला इक्वेशन नंबर देऊ आपण 4, 5 आणि 6. ओके. आता हे जे टो 1, टो 2 आणि टो n आहे, राईट, यामध्ये आपल्याला टोटल टॉर्क पण फाइंड करता येतो, राईट. तर टोटल टॉर्क काय करणार, टोटल टॉर्क इज इक्वल्स टू सम ऑफ दिस 4, 5, 6 इक्वेशन, राईट. सो आपल्याला काय मिळणार, मग टोटल टॉर्क मिळणार, राईट. तर मी ते इथं घेतो. टोटल टॉर्क टो इज इक्वल्स टू टो 1 प्लस टो 2 प्लस अप टू टो n, राईट. सो टो 1 ची व्हॅल्यू काय आपली R1 स्क्वेअर M1 अल्फा प्लस R2 स्क्वेअर M2 अल्फा प्लस अप टू Rn स्क्वेअर Mn अल्फा. आता यामध्ये बघा अल्फा तुमचा तो कॉमनच आहे, तो आउटसाइडला घेतला म्हणजे मध्ये काय राहणार, M1 R1 स्क्वेअर M2 R2 स्क्वेअर अप टू Mn Rn स्क्वेअर. ओके. सो याला मला जर कम्प्रेस करायचं असेल तर मी काय यूज करत असतो, समेशन I1 to n. हे आपण ऑलरेडी पण यूज केलेलं आहे बघा. ओके. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडीमध्ये. देन याला आपण म्हणतो MI ब्रॅकेट स्क्वेअर. बट ही जी होल टर्म आहे ही काय रिप्रेझेंट करते, मुवमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे टो इज इक्वल्स टू अल्फा इंटू व्हॉट I, म्हणजे टो इज इक्वल्स टू I इंटू अल्फा. म्हणजे हे आपल्याला काय मिळतं, फायनल इक्वेशन टॉर्क इन टर्म्स ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळतं टो इज इक्वल्स टू I इंटू अल्फा. ओके. तर आता टोचं SI युनिट बऱ्याच वेळेस लक्षात राहत नाही, तर SI युनिट ऑफ अ टॉर्क इज व्हॉट, न्यूटन मीटर, राईट. ते सुद्धा लक्षात असू द्या, L2 M1 T⁻². ओके. सो दिस इज व्हॉट टॉर्क इन टर्म्स ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया. ओके. नोट करून घ्या. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे बघा, रोलिंग मोशन. रोलिंग मोशन मध्ये बघा एक स्पिअर आपण कन्सिडर करणार. एक स्पिअर आपण ज्यावेळेस पर्टिक्युलर सरफेसवरून आपण ज्यावेळेस त्याला रोल करू, राईट. रोल करत असताना दोन प्रकारचे मोशन असणार, एक ट्रान्सलेशनल मोशन आणि दुसरी रोटेशनल मोशन.
ट्रान्सलेशनल मोशन म्हटलं तर ते काय करणार, सिम्पली त्याच्या एक सेंटर ऑफ मास म्हणून काम करणार. ओके, आणि रोटेशनल मोशन असणार तर तो एक ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणून काम करणार. राईट, तर मला ज्यावेळेस टोटल एनर्जी ज्यावेळेस फाइंड करायची, हे दोन्ही इक्वेशन मी काय करणार, ऍड करून याची टोटल एनर्जी फाइंड करणार. ओके, तर रोलिंग मोशन पण असाच प्रकारे. राईट, सो रोलिंग मोशन मध्ये आपण एक स्पियर काय करतो, रोल करतो. रोल करत असताना त्यावर दोन प्रकारच्या मोशन असतात, एक ट्रान्सलेशनल म्हणजेच लिनियर म्हणतो आपण त्याला, आणि दुसरी रोटेशनल. ओके, ट्रान्सलेशनल मोशन म्हटलं तर ते काय काम करतं, सेंटर ऑफ मास, ओके, ऑफ ऑब्जेक्ट. अँड रोटेशनल मोशन हे काय प्रोव्हाइड करतं, ॲक्सिस ऑफ रोटेशन. राईट, ह्या दोन मध्ये हे डिवाइड होतं. आणि ज्यावेळेस मी टोटल एनर्जी फाइंड करतो ई, तर हे काय असणार, ई टी म्हणजे ई ट्रान्सलेशनल प्लस ई रोटेशनल, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन बनवून माझं ई टोटल मिळत असतं. ओके, सो आता याचाच उपयोग करू बघा. ट्रान्सलेशनल इज इक्वल्स टू 1/2 कॅपिटल एम स्क्वेअर आणि ई रोटेशनल इज इक्वल्स टू 1/2 आय ओमेगा स्क्वेअर. हे आपण ऑलरेडी बघितलंय बघा कायनेटिक एनर्जीमध्ये. ओके, सो आता ह्या दोघांना काय करणार आपण, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 या दोघांना ऍड करू. ई इज इक्वल्स टू ई टी प्लस ई आर. सो ई इज इक्वल्स टू, ई टीची व्हॅल्यू काय आहे, 1/2 कॅपिटल एम व्ही स्क्वेअर अँड ई आर दॅट इज 1/2 आय ओमेगा स्क्वेअर. राईट, आता लक्ष द्या, आपल्याकडं सिम्पली आय इज इक्वल्स टू बघा एम के स्क्वेअर म्हणून आपण फाइंड करतो. आता आय इज इक्वल्स टू एम के स्क्वेअर हे काय, आपलं रेडियस ऑफ गायरेशन असतं. ठीक आहे, सो आपला आय हा काय कशाने रिप्लेस होणार आहे, एम के स्क्वेअरने. आणि व्ही इज इक्वल्स टू बघा काय असतं, आर ओमेगा. आता इथं कॅपिटल घेतो मी. ठीक आहे, कारण मला कॅपिटलमध्ये चेंज करायचं आहे म्हणून व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा. हे आपलं काय झालं, रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. ओके, देन आता हे जे चेंजेस आहे, राईट, ते आपण अबो इक्वेशन मध्ये करून टाकू. सो 1/2 एम ॲज इट इज, व्हीचं स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 1/2 आय ॲज इट इज, सॉरी, आय इज रिप्लेस बाय एम के स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. E is equals to 1/2 एम, इथं काय ओमेगा स्क्वेअर हे कॉमन काढून घेऊ, 1/2 एम ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट आर स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर के स्क्वेअर. राईट, सो पुन्हा आता बघा ओमेगा इज इक्वल्स टू आपण चेंज करू शकतो. हे जे ॲरो दिलेले आहे बघा 1, 2 आणि हा 3, तर हे काय ऍडजस्टमेंट आहे. जसं व्ही इज इक्वल्स टू आपल्याकडे काय आर ओमेगा, सो ओमेगा इज इक्वल्स टू व्ही बाय आर आपण चेंज करू शकतो. तर हे तर चेंज करा. ई इज इक्वल्स टू 1/2 कॅपिटल एम ओमेगा म्हटलं तर काय असणार तुमचा व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इन ब्रॅकेट आर स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. राईट, आता हा आर स्क्वेअर डिवाइडला आहे. ओके, ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊ आपण याला, म्हणजे ई इज इक्वल्स टू काय म्हणणार 1/2 एम ॲज इट इज व्ही स्क्वेअर ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये आर स्क्वेअर प्लस के स्क्वेअर डिवाइड बाय व्हॉट आर स्क्वेअर. आता याचा जर डिनॉमिनेटर मी जर सेपरेट आउट केला तर आर आर काय होणार, कॅन्सल. म्हणजे ई इज इक्वल्स टू काय म्हणणार 1/2 एम व्ही स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे हे मला काय मिळते, टोटल एनर्जी मिळते कशाचं, दॅट इज ई ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनलचा. आता ह्या इक्वेशनचा आपल्याला उपयोग करायचा आहे रोलिंग मोशनचा एक सब पॉईंट आहे, रोलिंग मोशन विदाउट स्लाइडिंग ऑन इन्क्लाइन प्लेन. ओके, विदाउट स्लिपिंग पण होऊ शकतं आपण, तर तो पॉईंट ह्यामध्ये आपल्याला डायरेक्टली हे इक्वेशन काय करावं लागतं, यूज करावं लागतं. राईट, एकदा नोट करून घ्या. ओके, तर नेक्स्ट पॉईंट आहे बघा, रोलिंग मोशन विदाउट स्लिपिंग ऑन इन्क्लाइन प्लेन. हा रोलिंग मोशन मधला सब पॉईंट आहे. ठीक आहे, यामध्ये बघा काय करतोय आपण, एक ऑब्जेक्ट हा एक इन्क्लाइन प्लेनवर ठेवला आहे विथ इनिशियल वेलोसिटी त्याची आहे u इज इक्वल्स टू 0. देन हा रोल डाऊन होणार इन्क्लाइन प्लेनवरून बॉटमवर. राईट, त्याचा डिस्टन्स घेतलाय आपण s आणि हा एक अँगल बनवतोय दॅट इज थिटा, कारण हा एलिव्हेशनवर आहे. नंतर याची ह्या ऑब्जेक्टची हाईट आहे बघा h. राईट,
तर याच्यावरून आपल्याला काय करायचं आता, रोलिंग मोशन विदाउट स्लाइडिंग इन्क्लाइन प्लेन याचं एक्सप्रेशन बघायचं. तर पहिले बघा आपण एक ई टोटल फाइंड केला होता. ओके, सो ई टोटल आपला किती मिळाला होता बघा, 1/2 mv² इन ब्रॅकेट 1 प्लस k² अपॉन r². हे आपल्याला ई टोटल मिळालं होतं आता, राईट. आता याचा वापर करायचा. बघा, कधी तुमचा ऑब्जेक्ट एका रेस्ट पोझिशनला असेल म्हणजे त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते. ओके, जसं तुम्ही त्याला सोडताय तर तो पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन त्याचं मोशनमध्ये म्हणजेच काय होतंय, कायनेटिक एनर्जीमध्ये होते. तर म्हणजेच काय, तिथं लूज ऑफ पोटेन्शियल एनर्जी आणि गेन ऑफ कायनेटिक एनर्जी ह्या दोघांचं इक्वेशन तिथं बनणार, बरोबर. सो लूज ऑफ पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू गेन ऑफ कायनेटिक एनर्जी, राईट. पोटेन्शियल एनर्जी म्हटलं तर mgh आपण म्हणतो इज इक्वल्स टू गेन ऑफ कायनेटिक एनर्जी म्हणजे टोटल एनर्जी, ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल. काय, 1/2 mv² इन ब्रॅकेट 1 प्लस k² अपॉन r², राईट. यामध्ये बघा सेम टर्म mm गेट कॅन्सल, gh इज इक्वल्स टू v² 1 प्लस k² डिवाइडेड बाय r². हे इक्वेशन मला मध्ये पाहिजे मला. ओके, तर v² च्या फॉर्म मध्ये पाहिजे म्हणजेच v² इज इक्वल्स टू हा 2 याला मल्टिप्लाय होणार gh डिवाइड बाय, आता ही टोटल टर्म डिवाइडला चालू जाणार म्हणजेच 1 प्लस k² अपॉन r², राईट. सो हे v² मिळालं आपल्याला. तर आपल्याला आता माहिती आहे कायनेमॅटिकल इक्वेशन. बघा, कायनेमॅटिकल इक्वेशन v² इज इक्वल्स टू u² प्लस 2s. हे का घेतलं, कारण मला लिनियर एक्सेलरेशन फाइंड करायचं. ओके, सो u इज इक्वल्स टू 0 आपल्याला इनिशियल व्हेलोसिटी दिलेली, राईट. सो v² इज इक्वल्स टू 2as मिळणार, कारण u हा 0 झाला म्हणजे a इज इक्वल्स टू v² अपॉन 2s मिळत आहे. ओके, तर v² ची व्हॅल्यू जी आपली आहे ऑलरेडी, राईट, ती ह्या इक्वेशन मध्ये पुट करू शकतो आपण, राईट. सो a इज इक्वल्स टू v² म्हणजे 2gh अपॉन 1 प्लस k² अपॉन r². हे अपॉनला आणखी चाललं जाईल, ठीक आहे, अपॉन 2s. आता हा 2s अपॉनचा आहे म्हणजेच तो काय होईल, सिम्पली ही टर्म खाली चालली जाईल म्हणजेच a इज इक्वल्स टू 2gh अपॉन 2s इन ब्रॅकेट 1 प्लस k² अपॉन r², राईट. ज्या पद्धतीमध्ये आपण v² फाइंड केला त्या पद्धतीने आता आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड करायचं. ओके, म्हणजेच दॅट इज s. बघा, आपल्याला इथं थिटा दिलेला आहे म्हणजे मी जर साइन थिटा जर वापरला तर अपोजिट अपॉन हायपोटेनस मिळतं म्हणजे h अपॉन व्हॉट, s. सो s इज इक्वल्स टू काय मिळणार, h अपॉन साइन थिटा. आता ही s ची व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये पुट करू. a इज इक्वल्स टू 2gh अपॉन 2 इन ब्रॅकेट h साइन थिटा ब्रॅकेट कंप्लीट अनदर ब्रॅकेट 1 प्लस k² अपॉन r². ओके, हा h या सोबत कॅन्सल, 2 गेट कॅन्सल. सो a इज इक्वल्स टू g 1 अपॉन साइन थिटा 1 प्लस k² अपॉन r². हा साइन थिटा वरती शिफ्ट होणार, a इज इक्वल्स टू g इंटू साइन थिटा डिवाइड बाय 1 प्लस k² अपॉन r². हे इक्वेशन आपल्याला काय मिळते, ॲक्सेलरेशनचं. ओके, पण लिनियर ॲक्सेलरेशन, राईट. हा रोलिंग मोशनचा सब पॉईंट आहे विदाउट स्लिपिंग ऑन इन्क्लाइन प्लेन. इझी आहे, बट याला रोलिंग मोशनचं इक्वेशन यायला पाहिजे. ओके, सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.